वाडी भागातून आलेले ओबीसी समाज बांधव, माता आणि भगिनींनो, बांधवांनो, गेल्या 2 वर्षापासून या राज्यामध्ये ओबीसीचं संपूर्ण अस्तित्व संपवण्याचा डाव या राज्यातील सर्वच प्रस्थापित जातीवादी नेत्यांनी सुरू केला आणि खरं तर लोकसभेला आपले लोक त्याला बळी पडले आणि आपल्या लोकनेत्या, आपल्या या बीड जिल्ह्याच्या संघर्ष कन्या मुंडे साहेबांची लेख नामदार पंकजाताई मुंडे यांचा लोकसभेमध्ये पराभव करण्याचं काम केलं. परंतु बांधवांनो, आता ओबीसी जागा झालाय, कारण लोकसभेचं वातावरण विधानसभेला बदललंय. जरांगे नावाच्या माकडानं विधानसभेला नामदार भुजबळ साहेबाला पराभूत करू, धनंजय मुंडे साहेबांना पराभूत करण्याच्या वल्गना केल्या. परंतु भुजबळ साहेब बी पराभूत झाले नाही आणि धनंजय मुंडे साहेब तर या महाराष्ट्रात 1 नंबरच्या लीडनं निवडून आले. मग त्या 5वी नापास बांडगुळांची काय ताकद आहे आता महाराष्ट्राला माहित झाली. खरं तर उठसूट ओबीसी नेत्यांना टार्गेट करायचं, उठसूट ओबीसी नेत्यांना टार्गेट करण्याचं काम सातत्यपूर्ण त्याचं असतं. आणि खरं तर आमच्या महाराष्ट्रभर लक्ष्मणराव हाके असतील, आम्ही सर्व बळीराम ताते, आम्ही सगळं फिरत असताना या राज्यातील ओबीसीनं चंग बांधला आणि विधानसभेला ज्या ज्या लोकांनी जरांगे नावाच्या माकडाचं आंदोलन उभं केलं, यांना पराभूत करण्याचं ठरवलं. त्यामध्ये घनसावंगीचा आमदार राजेश टोपे, तुमचा गेवराईचा माजी आमदार, त्यांनी आरक्षणासाठी राजीनामा देण्याचं काम केलं होतं असा लक्ष्मण पवार, त्यानंतर अचलपूरचा आमदार जो अपक्ष निवडून येत होता वेळोवेळी असा बच्चू कडू, या 3 लोकांना घरी पाठवण्याचं काम ओबीसीनं केलं. ओबीसीनं जर ठरवलं तर चांगल्या चांगल्याला घरी पाठवण्याचं काम करते. मला वाटतं आता बीड जिल्ह्यामध्ये अनेक जणांना घरी पाठवण्याचं काम आपल्याला 2029 ला करावं लागणार आहे. कारण ज्या ज्या लोकांना ओबीसीनं मतं देऊन निवडून दिलं तेच लोक ओबीसीच्या विरोधात षडयंत्र करण्याचं काम करायला लागलेत. जरांगे नावाच्या 5वी नापास बाटकाच्या आंदोलनाला ताकद द्यायला लागलेत, रसद द्यायला लागलेत. लाखो रुपयाची देणगी जरांगेचं आंदोलन उभा करण्यासाठी द्यायला लागलेत. आणि जरांगेचं आंदोलन कशासाठी आहे तर तुमचं आमचं पूर्ण राजकीय सामाजिक अस्तित्व संपवण्यासाठी आहे. आजपर्यंत आपण मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला कोणी विरोध केला नाही. त्यांनी सुरुवातीला शैक्षणिक आणि नोकरीमध्ये आम्हाला आरक्षण पाहिजे म्हटले. या राज्यातील सर्व ओबीसी बांधवांनी त्या आंतरवालीमध्ये पहिल्या सभेला पाठिंबा दिला. अनेक ओबीसी बांधव त्या सभेमध्ये होते. परंतु त्या चपटी बहादरांनी नंतर भाषा बदलली, त्या बेवड्यांनी भाषा बदलली आणि नंतर ओबीसीचं राजकीय अस्तित्व संपवण्यासाठी आम्हाला ओबीसीच पाहिजे म्हणायला लागले. बरं, बोललं तर राग येतो. मी भोगलवाडीच्या सभेत बोलून गेलो. राज्यातील अनेक निजामी विचाराच्या लोकांच्या बुडाला आग लागली. सारखे फोन, अरे पण फोन काय करता, आम्ही तुमच्या बापाला घाबरत नाहीत, आम्ही ठरवलेलं आहे आमच्या सोबत ओबीसी जनता आहे, आम्हाला बोलवा ना. काय म्हणते मला, प्राध्यापक लक्ष्मणरावला गेवराईत येऊन दाखवा म्हटले. त्यांनी दंड थोपटून दाखवला गेवराईमध्ये जाऊन. फक्त गेवराईत गेले नाही, गेवराईमध्ये जाऊन हाबूक टोकली. पण काय केलं कोणी,
ते गेवराईचा आमदार काय करलं, काय नाव आहे त्याचं, पुन्हा सांगा एकदा. आपल्या जीवावर निवडून आला, ओबीसीने मतदान केलं. आम्हाला कुणाच्या विरोधात बोलण्याची हौस नाही, परंतु तुम्ही जर ओबीसीचं मत घेऊन जर जरांगे नावाच्या 5वी नापास बेवड्याला जर मदत करत असताल, ओबीसीचं राजकीय अस्तित्व संपवण्याचा घाट घालत असताल, तर ते येणाऱ्या काळात खपून घेतल्या जाणार नाही. जो जो ओबीसीच्या विरोधात षडयंत्र करेल त्याला घराचा रस्ता दाखवल्याशिवाय ओबीसी स्वस्त बसणार नाही. ते म्हातारं आमदार माजलगावचं, अरे त्याचं घर जाळलं, त्याचं घर फोडलं. या देशाचे ओबीसीचे नेते नामदार छगनरावजी भुजबळ साहेब त्याला भेट द्यायला त्याच्या घरी गेले आणि घाबरून गेलं होतं. भुजबळ साहेबांनी धीर दिला आणि तेच म्हातारं डंगर आमदार ओबीसीच्या आरक्षणाला विरोध करण्यासाठी पाठिंबा देतोय, रसद देतोय. अरे जो पुतण्याचा झाला नाही, जो घराचा झाला नाही, तो ओबीसीचा काय होणार. पुढच्या वेळेस भाऊ तू निवडून येऊन दाखव, तुझी बी आम्ही पाठ ठोकतो. माजलगावच्या जनतेने ठरवलंय, गोगलवाडीच्या सभेतून ठरवलंय की त्या डंगर आमदाराला पुढच्या वेळेस निवृत्त करायचा आणि घराचा रस्ता दाखवायचा. जे जे आपल्या विरोधात काम करते, ज्या आदरणीय पंकजा ताईला लोकसभेला विरोधात असणाऱ्याचं नाव काय, काय नाही, कोणता चोर, त्या चोराला पुढच्या वेळेस त्याचं डिपॉझिट जप्त केल्याशिवाय ओबीसीने आता स्वस्त बसायचं नाही. आपसातले मतभेद विसरले पाहिजे. आपलं कोण परक कोण आपण शोधलं पाहिजे. आपलं कोण परक कोण आपल्याला कळालं पाहिजे. कारण बांधवांनो, यांना आपण आज मोठा भाऊ म्हणत आलो आजपर्यंत. यांच्या खांद्यावर आपण मान ठेवली आणि यांनी मान कापून घ्यायला सुरुवात केली. आजपर्यंत यांना आपण आमदार केलं, खासदार केलं, मंत्री केलं. या राज्यात सर्वात जास्त मंत्री कोणाचे झाले असतील तर या मराठा समाजाचे. आणि या मराठा समाजाना, मराठा समाजातील 2-5% सत्तापिपासू लोकांना छत्रपती शिवरायांना त्रास दिला. सत्तेसाठी छत्रपती शिवरायांचा घात केला. सत्तेसाठी छत्रपती संभाजीराजेंचा घात केला. ते तुमचा आमचा का घात करणार नाहीत? हे सत्तापिपासू लोक आहेत. अशा लोकांना आपण 4 हात लांब ठेवलं पाहिजे आणि सत्तेच्या बाहेर ठेवण्याची वेळ आली. यांनी अगोदर स्वराज्य संपवले. छत्रपती शिवराज, छत्रपती संभाजीराजेंचे स्वराज्य संपवले. आता मराठा नावाची जात संपवायला निघाले ते. कारण मराठा नावाची जात, यांना कुणबी आल्याच्या नंतर यांना मराठा कोण म्हणेल, यांना पाटील कोण म्हणेल आणि यांना छत्रपती शिवरायांचे मावळे कोण म्हणल. छत्रपती शिवरायांचे हे मावळे कधी झाले नाहीत. छत्रपती शिवरायांचे मावळे 18 पगड जातीतील 12 बलुतेदार, 18 आलुतेदार. तुमच्या आमच्या जातीतील लोकांनी छत्रपती शिवरायांना कवच कुंडल देऊन छत्रपती शिवरायांच्या साठी लढाया लढले, धारातीर्थ पडले. परंतु यांनी फक्त सत्ता, यांनी फक्त जहागिरी मिळवण्यासाठी छत्रपती शिवरायांचा घात केला आणि संभाजीराजेंचा सुद्धा घात केला. अशा लोकांना आता आपण सोडायचं नाही. याला जशास तसं उत्तर द्यायचं. कोणी जर आपल्याला धमकी देत असेल तर आपण सुद्धा धमकी द्यायला मागं पुढं पाहायचं नाही. कोणी जर आपल्याला बोट दाखवत असेल तर आपण बोट छाटण्याची सुद्धा आता येणाऱ्या काळात तयारी ठेवावी लागणार आहे. कारण आपण विनाकारण कुणाला त्रास देत नाहीत. या राज्यामध्ये 18 पगड जातीतील 12 बलुतेदार, 18 आलुतेदार आमच्या ओबीसी बांधवांना विश्वनाथ प्रताप सिंग आणि अनेक गोपीनाथरावजी मुंडे साहेब असतील, भुजबळ साहेब असतील, या नेत्यांच्या त्यागामुळं, या नेत्यांच्या प्रयत्नामुळं ओबीसींना स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आरक्षण मिळालं आणि 56,000 जागा राखीव झाल्या. खर तर या 56,000 जागा संपवण्यासाठी आता राजकीय डाव खेळणं सुरू आहे. यांचं आंदोलन सामाजिक नाही,
या जरांगे नावाच्या 5वी नापासाचं आंदोलन हे सामाजिक नाही, हे राजकीय आंदोलन आपण ओळखून घेतलं पाहिजे. कारण बांधवांनो, 56,000 जर जागा संपल्या, यांना जर ओबीसी मध्ये घुसखोरी करून दिली, गेल्या 2 वर्षात एकनाथ शिंदे नावाच्या जातीवादी मुख्यमंत्र्यामुळं 58 ते 59 लाख बोगस कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्याचं काम केलंय. काल आदरणीय पंकजाताईनं उपसमितीची बैठक झाल्याच्या नंतर प्रसार माध्यमांशी सांगितलंय की या 58-59 लाख जे कुणबी प्रमाणपत्र वाटप झालेत याची श्वेतपत्रिका काढली पाहिजे. आणि ताई खरं बोलल्याच्या नंतर त्या बेवड्याला लगेच आग लागली. अरे खरं बोलल्यावर राग काय होऊन देता? सत्य दूध का दूध आणि पाणी का पाणी झालं पाहिजे. या राज्यामध्ये हाताने खाडाखोड करून अनेक बोगस कुणबी प्रमाणपत्र वाटप केलेत. त्यामुळे आता येणाऱ्या काळात हे जर व्हॅलिड झाले तर आपला ग्रामपंचायत सदस्य सुद्धा होणार नाही. त्यासाठी आता पंकजाताई असतील, आम्ही यापूर्वीच म्हटलं होतं, पंकजाताई असतील, आम्हाला पत्रकार बांधव विचारायचे की तुमचे नेते बोलत नाहीत. आम्ही सांगायचो आमचे नेते योग्य वेळ आल्यावर बोलतील, आणि आता आमचे नेते बोलायला लागलेत. त्यामुळे बांधवांनो घाबरायचं नाही. भुजबळ साहेब बोलतायत, भुजबळ साहेबांच्या नंतर पंकजाताई बोलायला लागल्यात, आणि आता धनंजय मुंडे असतील, अनेक नेते बोलतील. आणि आता ही रस्त्यावरची लढाई आपल्याला लढायची. आता आपल्याला हा महायलगार मोठा करायचा आहे. आणि या राज्य सरकारला जर झुंडीचा आवाज कळत असेल तर झुंडीने उत्तर देऊ. कारण या राज्यामध्ये 8 ते 9% असणारा मराठा समाज, ज्यानं मुंबईमध्ये जाऊन अतिशय गलिच्छ मुंबई घाण करण्याचं काम केलं, त्याच मराठा समाजाच्या सशस्त्र उत्तर देण्यासाठी 54% 55% असणारा ओबीसी समाज सुद्धा आता रस्त्यावर उतरायला मागं पुढं पाहणार नाही. आणि येणाऱ्या काळात मुंबईत जायला सुद्धा आपल्याला मागं पुढं पाहायचं नाही. आणि ज्या राज्य सरकारला, ज्या मुख्यमंत्र्याला आपण ओबीसी आमचा डीएनए म्हटल्यामुळं पूर्ण सत्ता दिली, त्यांनी जर आपल्या पाठीत खंजीर खुपसायचं ठरवलं असेल, ते जर झुंडशाहीला बळी पडले असतील, तर आपल्याला सुद्धा झुंडशाही निर्माण करून मुंबई गाठायचे आणि मुंबईत जाऊन ओबीसीचा आवाज बुलंद करायचा. आणि जो 2 सप्टेंबरचा काढलेला बोगस अध्यादेश, बोगस GR तो रद्द केल्याशिवाय ओबीसी आता शांत बसणार नाही. आणि गेल्या 2 वर्षात 58 ते 59 लाख बोगस कुणबी प्रमाणपत्र वाटप झालेत. त्याची श्वेतपत्रिका काढून बोगस प्रमाणपत्र रद्द झाल्याशिवाय तुम्हाला आम्हाला स्वस्थ बसून चालणार नाही. आणि आपल्याला हा लढा तीव्र करायचा आहे. आणि येणाऱ्या काळात तुम्हाला तुमच्या सर्वांच्या साक्षीने सांगतो, तुम्ही जोपर्यंत सोबत आहेत, आम्ही कुणाच्या बापाला घाबरत नाहीत. तुम्ही जोपर्यंत सोबत आहेत तोपर्यंत आम्ही मुंबई काय दिल्ली गाठायला सुद्धा घाबरणार नाहीत. आणि आपण नक्कीच गाठू. आणि ओबीसीचं आरक्षण पूर्ववत केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अशी आपल्या सर्वांना ग्वाही देतो, आपल्या सर्वांच्या साक्षीने ग्वाही देतो आणि थांबतो.